नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या लेक्चर्सला आपण विद्यार्थी मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने काही महत्त्वाचे नमुना प्रश्न अभ्यासणार आहोत. आणि हे नमुना प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप आणि खूप महत्त्वाचे आहे. म्हणून परीक्षेला जाता जाता या नमुना प्रश्नांचा व्यवस्थित सराव करून त्या ठिकाणी जा. आणि सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तत्पूर्वी काही महत्त्वाच्या सूचना आहे. प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये हे सर्व प्रश्न नोट डाऊन करून घ्यायचे आहे. प्रश्न अगदी थोडेच आहे, महत्त्वाचेच आहे, पण अचूक आणि अगदी 101% येणारे प्रश्न आहेत. ओके, चला, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी आता समजून घेणार आहोत. पहिला, दिनांक 25 मार्च डॅश डॅश रोजी सहकार कायदा पारित करण्यात आला. तर 1904 चा सहकार कायदा पारित करण्यात आला. 1904च्या कायद्यातील उणिवा दूर करून त्यानंतरचा म्हणजे डॅश डॅशचा कायदा करण्यात आला. तर 1912 हे त्याचं उत्तर आहे. डॅश डॅशच्या सहकार कायद्यात बहुव्यापक दुरुस्ती करण्यात आल्या. तर याचं उत्तर आहे 1925 हे त्याचं उत्तर आहे. मद्रास परिषदेतील सहकार कायद्याविषयी शिफारसीची जून डॅश डॅश मध्ये करण्यात आली. तर जे काही मद्रास परिषद होती त्यामध्ये सहकार कायद्याविषयी जी शिफारस करण्यात आली होती ही 1968 मध्ये करण्यात आली आहे. ओके, इकडे तुम्हाला उत्तर पण मी दिलेली आहेत. त्यानंतर ग्रामीण संस्थेच्या एकूण सभासदांपैकी डॅश डॅश पेक्षा कमी नाहीत इतके सभासद शेतकरीच असणे बंधनकारक होते. तर 4/5 हे त्याचं उत्तर आहे. चला, पहिली सिरीज हे पहिले 5 प्रश्न लिहून घ्या. ओके, चला आता पुढच्या सिरीज मध्ये बघूया आपण. सहकारी संस्थेच्या आपखुशीच्या विलिनीकरण बदलाची तरतूद कोणत्या वर्षीच्या सहकार कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे? तर कोणत्या सहकार कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे? 1925च्या सहकार कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. विभाजनाची तरतूद सैरिया कमिटीच्या शिफारसीनुसार कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1948 हे त्याचं उत्तर असणार आहे. कोणत्या सहकार कायद्यात सहकारी संस्थांनी भागीदारी संस्था कायद्यासंबंधी जे काही त्या ठिकाणी धंदा करण्यासंबंधी तरतूद करण्यात आलेली आहे? तर याचं जे उत्तर आहे 1960. त्यानंतर सहकारी चळवळीचे मुख्य तत्व कोणते आहे? बघा, सहकार चळवळीचे जर आपण तत्व पाहायला गेले तर जवळजवळ 7 तत्व आहेत. यामध्ये पहिलं जे आहे ऐच्छिक सभासदत्व आणि खुले सभासदत्व. पण आता पर्यायमध्ये आपल्याला दिलेलं आहे दोन्हीही, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? दोन्ही पण. मुंबई शेतकरी कर्जदार मदत कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर याचं जे उत्तर आहे 1947. चला, इथपर्यंत पॉइंट क्लिअर झाला. हे महत्वाचे 5 प्रश्न. चला, तिसरी सिरीज मध्ये बघूया आपण आता. ऊस विक्री जेव्हा ऊसाची विक्री केली जाते त्याची पोटी कर्जाची जी रक्कम असते या रकमेची वसुली करण्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांकडनं किती कपाती करणं गरजेचं आहे कर्जासंबंधी? तर याचं उत्तर आहे 100%. कापूस विक्री संबंधी असेल तर त्याची वसुली किती केली पाहिजे शेतकऱ्यांकडनं? तर कापूस असेल तर 60% आणि अन्य शेती उत्पादन पिकं असतील तर 40%. ओके, हे 3 प्रश्न IMP लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 4, पगारातून किंवा मजुरीतून कर्ज हप्ता वसूल करण्यासाठी 1960च्या सहकार कायद्यात कलम डॅश डॅश मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. तर कोणत्या कलमांतर्गत त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे? तर कलम 49. पुढचा प्रश्न घ्या. सहकारी संस्थांना शासकीय वा आर्थिक सहाय्य करण्यासाठी डॅश डॅश समिती नेमण्यात आली होती. तर कोणती समिती? गोरवाल समिती. हे मी सहकारावरचे महत्वाचे प्रश्न का घेतोय? कारण हे सगळं IMP क्वेश्चन सिरीज आहे. ओके, याचा सराव तुम्हाला त्या ठिकाणी झाला पाहिजे, किंवा व्हिडिओ माझे शेवटपर्यंत जरी ऐकत राहिले तरी तुम्हाला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी क्लिअर होतील. चला, इथपर्यंत क्लिअर. चला, आता पुढची सिरीज बघूया आपण, शेवटची. सहकार कायद्याच्या कोणत्या कलमांमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी
तरतूद सहकारी संस्थांना करण्यात येते? त्याचं उत्तर आहे कलम 73. कोणत्या कलमामध्ये सहकार कायद्यात वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे? तर कलम 75. सहकार कायद्यात कोणत्या कलमामध्ये सहकारी संस्थेवर प्रशासक नेमता येतो? तर त्याचा जो कलम आहे कलम 78. चला प्रश्न क्रमांक 4. सहकारी संस्थांची वैधानिक तपासणी करण्याचा अधिकार कोणत्या कलमान्वये निबंधकांस दिलेला आहे? तर कलम 89 अ. कर्जाची थकबाकी जमीन महसूल प्रमाणे करण्यासाठी कोणत्या कलमाचा आधार त्या ठिकाणी घेतला जातो? तर कलम 101. असे महत्त्वाचे आपण आजच्या लेक्चर्सला हे प्रश्न बघितले आणि हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप IMP आहे. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.